आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात ती दिशा, कर्त्याची दिशा म्हणजे पूर्व दिशा. बरोबर. पूर्व दिशेला सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे पूर्व दिशेचा जर घराचा दरवाजा असेल तर त्या दरवाजावरती गणपती आवश्यक आहे, रुद्राक्षाच्या माळेचं तोरण आवश्यक आहे आणि उंबरा आवश्यक आहे. ह्या लाकडाच्या उंबऱ्याला चांदीची पट्टी आवश्यक आहे. जर तो पूर्व आग्नेयला असेल तर शक्यतो उंबरा चंदनाचा असावा आणि जर तो उंबरा ईशान्येला असेल तर तो उंबरा शिसमाचा किंवा चंदनाचा असा. म्हणजे आता ह्या चार मुख्य दिशांना जर दरवाजे असतील तर ते आपण तर ते काय ते तुम्ही अगदी सांगताय. बरोबर आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा दरवाजा पाहू. मग पूर्व म्हणजे काय, तर पूर्व म्हणजे उगवती दिशा. बरोबर. थोडक्यात ही उगवती दिशा असताना हिचा जो स्वामी आहे तो आहे इंद्र आणि ह्याची देवता आहे, ग्रह देवता आहे रवी म्हणजे सूर्य, जो संपूर्ण जगाचा कर्ता धर्ता आहे आणि चालक आहे. मग पूर्वेच्या बाबतीत काय नियम पडतात, तर पूर्वाभिमुख दरवाजा असावा. पूर्वेकडे तोंड करून कधीही लघवी आणि संडासची भांडी जी असतात ती कधीही पूर्वेला तोंड करून नसावीत. पूर्वेला तोंड करून नेहमी अभ्यासाला बसावं. घरातून बाहेर पडताना नेहमी पूर्व दिशेचं दर्शन घेऊन बाहेर पडावं. अशा बऱ्याच गोष्टी पूर्व दिशेच्या बाबतीमध्ये आहेत. दुसरी दिशा पश्चिम दिशा. पश्चिम ही मावळती दिशा आहे. तुम्हाला सांगतो, जेव्हा मी वास्तू व्हिजिट करतो तेव्हा अनेक ठिकाणी मी असं पाहिलंय की जे अगदी सरकारी कर्मचारी किंवा नियमित जीवन जगणारे जे लोक आहेत, जसं की नाही का सकाळी कामाला जाणार, संध्याकाळी घरी येणार, पत्नीला मदत करणार, मुलं बाळ सांभाळणार, अगदी टिपिकल जे जीवन म्हणतो, अशी बरीचशी लोक पश्चिमाभिमुख घरात राहतात. पण व्यावसायिक लोकांच्या बाबतीत होतं काय माहितीये का, की जे लोक व्यावसायिक आहेत ते सुरुवातीला व्यवसाय चांगला करतात पण पश्चिमाभिमुख घरात राहण्यामुळं त्यांचा तो व्यवसाय हळूहळू अस्ताला जाऊ शकतो. म्हणजे पश्चिमाभिमुख घराचं पहिलं वैशिष्ट्य हे की तुम्ही जर उगवताय तर तुम्ही मावळणार हे नक्की. किंवा पश्चिमाभिमुख घरामध्ये नेहमी असं दिसतं की सुरुवातीला खूप छान चालतं आणि नंतर तुम्ही डाऊन होत जाता. याला कारण मावळती दिशा. म्हणजे फक्त व्यवसाय असेल तर साधारणपणे पश्चिमाभिमुख म्हणजे नसावं. अगदी बरोबर आहे. तसं नोकरी पेशा जरी असेल, नोकरी करणारा जरी असेल तरी सुद्धा मग त्याला कामात चढ उतार नसतात, परिसराचा त्रास हा जाणवणारच ना. मग याचा अर्थ काय, मग पश्चिमेचा दरवाजा काय बंद करायचा का? तुम्ही जर फ्लॅटमध्ये 5व्या मजल्यावर राहत असाल आणि पश्चिम दरवाजा असेल तर तुम्ही काय तो बंद करायचा का? नाही, तर याला तोडगे आहेत, 100% तोडगे आहेत. मला एक खूप कौतुक वाटतं तुमचं, म्हणजे तुमचं पुस्तक वाचताना मला प्रत्येक वेळेला जाणवलं की तोडाफोडी न करता, हेच तर महत्वाचं आहे. हे जे तुम्ही सांगितलेलं आहे ना, नाही तर प्रत्येक ठिकाणी अशा बदल करणं शक्य नसतं माणसाला. अगदी बरोबर. आणि बघा ना, हे तोडगे इतके छान आहेत. तुम्हाला सांगतो, तोडगा म्हणजे काय तुम्हाला सांगू का? बरोबर आहे, उपाय साधारणपणे याच्यावर. अगदी बरोबर. आता उदाहरण तुम्हाला सांगतो की आता मला जर चष्मा लागलाय आणि जर मी एखाद्या डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर काय म्हणतो, डोळा बदला म्हणतो का? असं नाही, तो काय करतो, तुम्ही चष्मा लावा. नेत्ररोपण हा त्याच्यावरचा काही मार्ग. प्रत्येक